नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एमपीएससी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे। अपडेट आहे 11 मार्च 2025 ची। कशा संदर्भात आहे ती गोष्ट आपण पाहूया। राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 पसंती क्रमाबाबत म्हणजे पोस्ट प्रिफरन्स नंबर विषयीची अपडेट आहे। राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ज्याला आपण काय म्हणतो जीएमएल जनरल मेरिट लिस्ट ऑलरेडी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की त्यांनी मेडिकल टेस्ट घेतलेली आहे आणि या मेडिकल टेस्टचा अहवाल त्यांच्या प्रोफाइल मध्ये देखील उपलब्ध आहे। आता उमेदवारांना काय करायचं आहे की जे काही पद आलेले आहेत, संवर्ग आलेले आहेत, त्यांना प्रिफरन्स नंबर द्यायचा आहे। हा प्रिफरन्स नंबर एमपीएससीच्या वेबसाईटवरील ऑनलाईन फॅसिलिटीज इथून द्यायचा आहे। त्यांना त्याची वेब लिंक सुरू झालेली। ही वेब लिंक चालणार आहे 11 मार्च। लक्षात घ्या 11 मार्च ते 17 मार्च। लक्षात घ्या 17 मार्च झाल्यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही। तसेच 17 मार्च झाल्यानंतर कोणालाही नवीन संधी जी आहे तर ती एमपीएससी कडून देण्यात येणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेले। बघा वेब लिंकच्या बाबतीत तुम्हाला जे आहे तर ते एमपीएससीच्या वेबसाईटवर जायचंय। तर जर तुम्ही पाहिलं तरी तो ऑनलाईन फॅसिलिटीज मध्ये तुम्हाला ऑप्टिंग आउट आणि पोस्ट प्रिफरन्स हा ऑप्शन दिसत असेल। त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय। त्याच्यानंतर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघा स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन 2023 हे सिलेक्ट करायचं। तुमचा मोबाईल नंबरला ओटीपी जाईल आणि त्याच्यानंतर ते जे प्रिफरन्स आहे तर ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जे आहे तर ते सिलेक्ट करायचे आहे। इथे त्यांनी हे पण सांगितलेले आहे की 1 ते 16 जे काही तुमचे संवर्ग येत आहेत 1 ते 16 त्याच्यामध्ये ज्यांना प्रिफरन्स द्यायचं त्यांना 1 2 3 5 काही देऊ शकता तुम्ही आणि ज्यांना नाही द्यायचा त्यांना नो प्रिफरन्स असा तिथं विकल्प येतो, तो विकल्प देणं तिथं बंधनकारक असणार आहे। या पदांसाठी तांत्रिक अर्थ आहे तिथं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्या। जसं की सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट याच्यासाठी तांत्रिक अर्थ लागते, तसेच लायसन्स पण लागतं, ते पण एक महत्त्वाची अट आहे। प्रिफरन्स दिल्यानंतर डाउनलोड करून घ्यायची ती पीडीएफ प्रिफरन्स दिलेली। त्याच्यानंतर याचा कालावधी घेतल्यानंतर कोणत्याही मुदतवाढ त्यांना दिली जाणार नाही। फॉर्म भरताना जर काही अडचणी आल्या, प्रिफरन्स देताना काही अडचणी आल्या, त्याच्यासाठी तुम्हाला हे नंबर्स दिलेले आहेत। तसेच हा एक ईमेल आयडी दिलेला आहे, त्याला देखील तुम्ही ईमेल जे आहे तर ते करू शकतात। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।